नमस्कार मित्रांनो. तर डिस्कस करूया ST-220 मधला घटक 12वा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. क्वेश्चन आहे इथे, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची आवश्यकता का निर्माण झाली? 2016 मधला प्रश्न आहे. तर सरळ प्रास्ताविका बघूया. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला गेला तो प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय सभा या अखिल भारतीय संघटनेच्या नेतृत्वाखाली. जो काही स्वातंत्र्य लढा होता तो याच्याने प्रमुख हा होता भारतीय राष्ट्रीय सभा. याच्यामुळे आणखी वाढत गेला. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला गेला तो प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय सभा या अखिल भारतीय संघटनेच्या नेतृत्वाखाली. या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली. तर मागील घटकांमध्ये विविध क्षेत्रांतील वैचारिक जागृतीचा विचार केला. या सर्वांगीण जागृतीमधूनच अखिल भारतीय चळवळ उभी राहिली असे दिसून येते. परिस्थितीनुसार या मूळच्या मवाड संस्थेचे स्वरूप बदलले आणि अधिकाधिक जहाल बनत गेले. भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती इथे घेणार आहोत. इथे आपण बघणार आहोत राष्ट्रीय सभा का व कशी स्थापन झाली. तर विषय विवेचनमध्ये आहे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची आवश्यकता. तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हा काही अपघात व योगायोग नव्हता, त्यामागे काही कारणे होती. ती कारणे पुढील प्रमाणे. पहिला होता भारतीय राजकारण. तर 1885 पर्यंत भारतात राजकीय जागृती झालेली होती आणि विविध प्रांतांमध्ये व इंग्लंडमध्ये काही राजकीय संघटना कार्य करत होत्या. या संस्थांच्या मागण्या आणि त्यासाठी होणाऱ्या चळवळी यांचाही विचार केलेला आहे. पण या चळवळींना फारसे यश येत नव्हते, कारण त्यांच्या प्रयत्नांमध्ये एक सूत्रता नव्हती, समान कार्यक्रम नव्हता. या उणिवा भारतीय नेत्यांनी ओळखल्या होत्या. तसेच भारतीय नेत्यांना आता अनुभव व आत्मविश्वासही प्राप्त झाला होता. म्हणजे अखिल भारतीय राष्ट्रीय संघटनेची स्थापना हा या सर्व वाटचालींचा स्वाभाविक शिखरबिंदू बनला होता. इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या रूपाने असा प्रयत्न करण्यात आलाही होता. तर दुसरा पॉईंट आहे राज्यकर्त्या ब्रिटिशांची गरज. अखिल भारतीय राजकीय संघटनेची स्थापना ही गरज केवळ भारतीयांचीच नव्हती, तर राज्यकर्त्या ब्रिटिशांची होती. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता. अनेक उदारमतवादी ब्रिटिशांची या घटनेस सहानुभूती होती. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सभेचा प्रमुख संस्थापक ॲलन ऑक्टेवियन ह्यूम हा भारतातील निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी होता. म्हणून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेबाबत राज्यकर्त्यांची गरज काय होती हे पाहणे आवश्यक ठरते. खरे पाहता या सुमारास जी राजकीय चळवळ चालू होती तिचे स्वरूप अतिशय मवाळ होते. भारतीयांच्या मागण्याही सौम्य होत्या. असे असले तरी ही चळवळ व मागण्या या वसाहतवादी व्यवस्थेच्या विरोधात होत्या. याच सुमारास जाल राजकीय विचारही पुढे येत होते. हिंदू, बेंगाली तसेच केसरी व मराठा ही वृत्तपत्रे नव्या विचारांचे प्रतिनिधित्व करत होती. तसेच 1857च्या उठावामुळेही सरकार संशयी बनले होते. सर हेनरी कॉटन हे बंगालमधील ब्रिटिश अधिकारी, त्यांचा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस पाठिंबा होता. हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य हे तलवारीच्या जोरावर टिकलेले नाही, लोक ते चालू देतात म्हणून चालू शकते, असे हेनरी कॉटन यांचे मत होते. अशा परिस्थितीत एखादी मवाड स्वरूपाची अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन होणे एका दृष्टीने ब्रिटिश सरकारला सोयीचे वाटत होते. भारतीय समाजातील असंतोषास सुरक्षित वाट करून देणाऱ्या संरक्षक झडपेचे काम ही संस्था करेल अशी आशा ब्रिटिश सरकारला वाटत होती. म्हणजेच भारताचे हित व ब्रिटिश साम्राज्याचे हित यात या लोकांना विरोध दिसत नव्हता.
यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरिन यांचा दृष्टिकोन मात्र काहीसा वेगळा दिसतो. ही सभा स्थापन झाल्यास आपल्या राज्यकारभारास सहाय्य होईल या विचारापेक्षा या संस्थेवरील ब्रिटिशांचे नियंत्रण हितावह ठरेल असे त्यांना वाटत होते. अशा प्रकारे भारतीय नेत्यांच्या व राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या गरजेतून भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. तर आपण भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना बघूया. तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी घेतला. ह्यूम हे सनदी अधिकारी होते. 1882 मध्ये ते निवृत्त झाले आणि त्यांनी राष्ट्रीय संघटनेसाठी हालचाली सुरू केल्या. 1884 मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल युनियन नामक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत 1885च्या डिसेंबरमध्ये पुणे येथे अखिल भारतीय परिषद स्थापन करण्यात आली. या परिषदेसाठी भारताच्या विविध भागांतून इंग्रजी जाणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. प्रत्यक्षात या सुमारास पुण्यात महामारीची साथ आली, त्यामुळे परिषद पुण्याऐवजी मुंबईला भरली. हीच भारतीय राष्ट्रीय सभा हीच भारतीय राष्ट्रीय सभा होय. भारतीय राष्ट्रीय सभेच्या या पहिल्या अधिवेशनात संपूर्ण भारतातून एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्यामधले इथे दिलाय 18 सदस्य मुंबईचे, 18 पुण्याचे, 2 कराचीचे, 1 विरमगावचा, 6 सुरतचे, 3 अहमदाबादचे, असे एकूण 38. तर हे इम्पॉर्टंट आहे. सभासद मुंबई इलाख्यातील होते. तर हे एवढे 38. 8 मद्रासचे होते, 3 कलकत्त्याचे, 3 लखनौचे, 2 तंजावरचे आणि लाहोर, अंबाला, बरानपूर, मछलीपट्टणम, चिंगलपूर, मदुरा, तिनेवल्ली, कोइंबतूर, कुंभकोणम, सालेम, कडप्पा, अनंतपूर, बल्लारी व सिमला येथील प्रत्येक एक असे सभासद होते. या सभासदांमध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा, न्यायाधीश तेलंग, न्यायाधीश रांडे, डॉ. भांडारकर, आगरकर, लोकमान्य टिळक, रंगय्या नायडू, जी. सुब्रमण्यम अय्यर, वीर राघवाचार्य, आनंदा चार्लू, लाला मुरलीधर इत्यादी प्रसिद्ध नेत्यांचा समावेश होता. याचवेळी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी नॅशनल कॉन्फरन्सचे अधिवेशन भरवले होते. पण पुढील वर्षी नॅशनल कॉन्फरन्स ही राष्ट्रीय सभेमध्ये विलीन झाली. म्हणजे जे काही मागे ज्या सभा होत्या, ज्या काही संस्था असतील, सभा असतील, त्या आता सर्व राष्ट्रीय सभेमध्ये मिक्स झाल्या. पण पुढील वर्षी नॅशनल कॉन्फरन्स ही राष्ट्रीय सभेमध्ये विलीन झाली आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी व आनंद मोहन बोस आदी नेते राष्ट्रीय सभेला येऊन मिळाले. राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबईचे ते गव्हर्नर होते लॉर्ड रे त्यांना देण्याचे ठरवले होते. पण तर लॉर्ड गव्हर्नर रे यांना द्यावे अशी सुरुवातीची कल्पना होती. पण सरकारचा असा प्रत्यक्ष सहभाग ब्रिटिश सरकारलाच पसंत नव्हता. त्यामुळे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांना अध्यक्ष बनवण्यात आले. म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. व्योमेशचंद्र हे कलकत्ता येथील उच्च न्यायालयातील वकील होते. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता. भारतात लोकशाही यावी असा त्यांचा आग्रह होता आणि ही मागणी राजद्रोही नाही असे त्यांचे मत होते. आता भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट बघूया. तर अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे काय होती ते हे सांगितले. त्यांनी पुढील प्रमाणे उद्दिष्टे सांगितले. देशाच्या विविध भागात कार्य करणाऱ्या नेत्यांना संघटित करून देश बंधुत्वाची भावना वाढीस लावणे. दुसरा पॉईंट, जातीय, धार्मिक व वांशिक भेदभावाचे वातावरण दूर करून सर्व देशभक्तांना एकत्रित आणून त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे आणि त्यांना देशहिताच्या कार्यास प्रवृत्त करणे. महत्त्वाच्या सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करून देशहिताच्या दृष्टीने योग्य असे मार्ग शोधून काढणे आणि त्या संदर्भात
शासनास वेळोवेळी सूचना करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय सभेच्या हालचाली सुरू झाल्या. मुंबई येथील पहिल्या अधिवेशनात त्या दृष्टीने काय प्रयत्न झाले ते बघूया. तर पहिल्या अधिवेशनातील ठराव. 3 दिवसांच्या अधिवेशनात एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचे ठराव पुढील प्रमाणे होते. राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी. या समितीत योग्य प्रमाणात भारतीय सभासद असावेत. या समितीने भारतभर व इंग्लंडमध्ये फिरून पुरावे गोळा करावेत. भारताच्या कारभाराबाबत इंग्लंडमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतमंत्री हे स्वतंत्र मंत्रिपद निर्माण केले होते. त्याच्या मदतीला इंडिया कौन्सिल देण्यात आले होते. हे भारत मंडळ रद्द करावे. तर ते भारत मंडळ रद्द करण्याचे ठरवण्यात आले होते. असा ठराव होता फक्त. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त सदस्य घ्यावेत. या कायदेमंडळापुढे अंदाजपत्रके मांडण्यात यावी. सभासदांना राज्यकारभाराबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार असावा. कायदेमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध कृती करण्याचा अधिकार अधिकारी वर्गास असला तरी कायदेमंडळास आपले म्हणणे ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडण्यासाठी पार्लमेंटचे एक कायमस्वरूपी मंडळ असावे. संधी सेवांची परीक्षा इंग्लंडप्रमाणेच भारतातही घेण्यात यावी. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 23 वर्षे इतकी असावी. लष्करी खर्च वाढवू नये. वाढवल्यास संरक्षक जकाती बसवून तो खर्च वसूल करावा. हिंदुस्थान सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी. ब्रह्मदेश खालसा करू नये. खरे पाहता या मागण्या जुन्याच होत्या, पण तेव्हा त्या मागण्यांमागे संघटनेचे बळ नव्हते. आता ते निर्माण झाले, पण याचा अर्थ संघटनेमुळे मागण्या मान्य झाल्या असा मात्र नाही. उलट राष्ट्रीय सभेचे सुरुवातीचे स्वरूप व कार्यपद्धती मवाळच होती. राष्ट्रीय सभेच्या या स्वरूपाची व कार्यपद्धतीची ओळख थोडक्यात करून घेऊया. तर भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरूप व कार्यपद्धती. भारतीय राष्ट्रीय सभेचे स्वरूप सुरुवातीपासूनच लोकशाही पद्धतीचे होते. वरीलपैकी कायदेमंडळाबाबत ठराव हा लोकशाही राज्य पद्धतीचा पुरस्कार करणारा होता. सभेची रचना संसदेप्रमाणे होती. कामकाज हे चर्चा व मतदान अशा लोकशाही मार्गाने चाले. ठराव व अर्ज विनंत्या या सभेच्या सनदशीर मार्गावर टीका झाली. परंतु भारतीय नेत्यांची लोकशाहीवरील निष्ठा, तत्कालीन परिस्थिती व सरकारी दृष्टिकोन लक्षात घेता या पद्धतीला पर्याय नव्हता असे दिसते. तसेच हा मार्ग राज्यकर्त्यांबाबत प्रभावी ठरला नसला तरी राज्यकर्त्यांवर प्रभाव पाडणे हा त्यामागील प्रमुख हेतू नव्हता. या संदर्भात न्यायाधीश रांडेंनी नागोखल्यांना जे उत्तर दिले त्या उत्तरातून या नेत्यांचा हेतू स्पष्ट होतो. न्यायाधीश रांडे म्हणाले, हे स्मरणपत्रे नावापुरती सरकारला उद्देशून आहेत, प्रत्यक्षात ती लोकांना उद्देशून आहेत. त्यामुळे या बाबतीत असा विचार करावा, हे लोक शिकतील. याखेरीज इतर कुठल्याही परिणामाची अपेक्षा न करता अनेक वर्षे कार्य केले पाहिजे, कारण अशा प्रकारचे राजकारण हे या देशात पूर्णपणे नवीन आहे. थोडक्यात जनतेची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवण्याबरोबरच जनतेत जागृती घडवून आणणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय सभेचे कार्य चालू होते. राष्ट्रीयत्व हेही राष्ट्रीय सभेचे वैशिष्ट्य होते. या सभेचे ध्येय ज्याप्रमाणे राष्ट्रवादी होते तसेच स्वरूपही राष्ट्रवादी होते. पहिल्या अधिवेशनाचे सभासद पाहता भारताच्या सर्व भागांतील नेत्यांचा त्यात समावेश असलेला दिसून येतो. अधिवेशनाचे ठिकाणही दरवेळी बदलत जात असे. अधिवेशनाचा अध्यक्ष हा अधिवेशनच्या ठिकाणी भरत असे, त्या ठिकाणचा नसे तर तो दुसरा राहत होता. प्रादेशिक ऐक्याबरोबरच धार्मिक ऐक्यही राष्ट्रीय सभेत होते. सभेत हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती या सर्वांचा समावेश होता. तसेच हिंदू व मुसलमान सदस्यांनी नकार दिलेला ठराव संमत होऊ नये अशी तरतूद
1888च्या अधिवेशनात करण्यात आली. वरकरणी ही गोष्ट लोकशाहीविरोधी वाटली तरी लोकशाहीचे भारतीयकरण करताना परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करणे आवश्यक होते. ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे प्रमुख संस्थापक असल्याने राष्ट्रीय सभा ब्रिटिश धार्जिणी आहे असा आरोप नंतरच्या काळातही काही वेळा केला गेला. ह्यूम यांचे नेतृत्व स्वीकारण्यामागे ह्यूम यांच्या उदारमतवादाचा वाटा होताच, पण त्याचबरोबर संभाव्य सरकारी विरोध टाळणे हाही हेतू होता. जर भारतीयांनी अशी संस्था सुरू केली असती तर या न त्या कारणाने सरकारने अडथळा आणला असता. म्हणून भारतीयांच्या दृष्टीने ह्यूम यांचा उपयोग वीज निरोधकासारखा झाला. सुरुवातीला राष्ट्रीय सभा मूठभर सुशिक्षितांपुरती मर्यादित होती असे दिसते. पहिल्या अधिवेशनास ह्यूम यांनी आमंत्रण पाठवले ते इंग्रजी येणाऱ्या नेत्यांना. याबाबतही राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या नेत्यांवर टीका झाली, परंतु राष्ट्रीय एकात्मता साधताना राजकीय नेत्यांचे संघटन ही पहिली पायरी होती. नव्या राजकारणाला अपरिचित असलेल्या सुप्तावस्थेतील समाजात जागृती करणे आवश्यक होते. हे मताचे काम या सुशिक्षित नेत्यांनी केले. तर बघूया भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे महत्त्व. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेने भारताच्या राजकीय जीवनात नवयुग सुरू झाले. लोकशाही मार्गाने भारतीय राष्ट्रवादाची वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत राष्ट्रीय सभा ही मोठी दखलपात्र संस्था बनली. भारताची राज्यघटना या चळवळीतून आकार घेऊ लागली. अर्थात हे सर्व योगदान केवळ राष्ट्रीय सभेचे नव्हते. पुढे इतर अनेक प्रवाह व संस्था या चळवळीत निर्माण झाल्या, पण त्यांची सुरुवात झाली ती भारतीय राष्ट्रीय सभेपासून. हीच धर्मनिरपेक्ष व समाजवादी संस्था या चळवळीतील प्रमुख प्रवाह ठरली. तर सारांश बघूया. भारतीयांना वाटणाऱ्या संघटित प्रयत्नांच्या आवश्यकतेमुळे आणि साम्राज्य सुरक्षित राखण्याच्या सरकारच्या गरजेमुळे राष्ट्रीय सभेचा जन्म झाला. राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही यांचा समन्वय साधून कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळवण्याचे, प्रशासनाचे भारतीयकरण करण्याचे, सरकारच्या आर्थिक धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट या सभेने डोळ्यापुढे ठेवले होते. सरकारकडे मागण्या करत असताना भारतीयांना जागृत करून लोकशाहीचे प्रशिक्षण देण्याचा हेतू राष्ट्रीय सभेच्या सुशिक्षित नेत्यांनी महत्त्वाचा मानला. सरकारी मर्जी सांभाळून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे ही तारेवरची कसरत होती. राष्ट्रीय सभेच्या सुरुवातीच्या नेत्यांनी मवाड धोरण स्वीकारून ही तारेवरची कसरत केली आणि पुढे लोक चळवळीचे स्वरूप धारण करणाऱ्या राष्ट्रीय सभेचा पाया घातला. हे त्यांचे महत्त्व.